नंबर्सचा HCF आणि LCM कसा काढायचा ते आज आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच मराठीमध्ये लसावी आणि मसावी कसा काढायचा ते बघायचं आहे आपल्याला. तर HCF म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि LCM मीन्स काय, लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर. ठीक आहे. आता मराठीमध्येच मसावीला काय, महत्तम सामायिक विभाजक, आणि लसावीला काय, लघुत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे. तर आता हे कसं काढायचं ते बघूया. तर आपण हे काढण्यासाठी प्राईम फॅक्टरायझेशन मेथड वापरणार आहोत, म्हणजेच नंबर्सचे मूळ अवयव पाडणार आहोत. तर ते कसे पाडायचे ते पण मी तुम्हाला आधी सांगणार आहे, आणि त्यावरून LCM आणि HCF कसा काढायचा ते आधी आपण बघूया. ठीक आहे. तर आता मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे 48 and 54. तर मला LCM आणि HCF काढायचा आहे. ठीक आहे. तर आता ॲट फर्स्ट आपण यांचे प्राईम फॅक्टर्स मूळ अवयव पाडून घेऊया. आता 48चे काढायचे, तर प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयव पाडायचे 2 मेथड्स आहेत. एक आहे हॉरिझॉन्टल मेथड आणि एक आहे व्हर्टिकल मेथड. ठीक आहे. आता 48चे आपण हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या पद्धतीने मूळ अवयव पाडूया, आणि 54चे व्हर्टिकल मेथडनी. ठीक आहे. तर आता आडव्या पद्धतीने पाडताना पहिल्यांदा 48ला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहायचं. तर 48ला कसं लिहिता येईल, तर 6 8 जा 48. ओके. आता परत 6चा अजून कोणत्या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल 6ला, तर 2 × 3. ठीक आहे. आणि 8ला कसं लिहिता येईल, तर 4 × 2. ठीक आहे. आता परत 2 × 3 हे ॲज इट इज, नंतर 4चे परत 2 × 2 × 2. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते 48 एवढं येतं. 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 2 जा 24 आणि 24 2 जा 48. ठीक आहे. तर हे आपल्या आलेले जे आहेत फॅक्टर्स ते करेक्ट आहेत याच्यावरून. आता आपण 54चे जे आहेत ते व्हर्टिकल मेथडनी उभ्या पद्धतीने मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर्स काढूया. ॲट फर्स्ट 54 लिहायचं. ठीक आहे. एक सरळ लाईन आणि एक आडवी लाईन मारली 54च्या जवळ. आता काय करायचं, तर 54ला भाग जाणारा स्मॉलेस्ट नंबर काढायचा. तर 54ला भाग जाणारा स्मॉलेस्ट नंबर कोणता, तर 2 आहे. ठीक आहे. तर 2ने 54ला डिवाइड करायचं. जो काही कोशंट येईल तो इथं लिहायचा. तर 2 2 जा आणि इथे 1 राहील. ठीक आहे. तर 54 डिवायडेड बाय 2, 2 2 जा 4, 1 आला रिमाइंडर, 14 2 7 जा 14. ओके. 27 कोशंट येतो. तर 27 हा जो कोशंट आलेला तो इथे लिहिला, आणि रिमाइंडर अर्थातच 0 येतो, कारण आपण असेच नंबर्सचे जे फॅक्टर्स घेतो आहेत की ज्यांना आपल्याला पूर्ण भाग जात आहे 54ला. आता परत 27ला आपण 3ने डिवाइड करायचं. ठीक आहे. 3नेच का, कारण 2ने याला 27ला पूर्ण भाग जात नाही आहे. ओके. 27ला जर 2ने डिवाइड केलं तर काहीतरी रिमाइंडर उरतो, म्हणून 27चा 2 हा फॅक्टर नाही. ठीक आहे. आता मी 3 हा एनी फॅक्टर घेतलेला आहे 27चा. तर 3ने 27ला पूर्ण भाग जातो, कारण 3च्या टेबलमध्ये 27 आहे. ठीक आहे. टेबलमध्येच असायला पाहिजे असं नाही, पूर्ण भाग जायला पाहिजे. 3 9 जा 27 येईल. अगेन 9ला 3ने डिवाइड होतं, तर 3 3 जा 9, जो कोशंट येतो तो इथं लिहिते मी. आणि इथं कुठपर्यंत करायचं, तर इथं या कप्प्यात 1 येईपर्यंत आपण डिवाइड करायचं. 3 3 जा आता 3 1 जा 1. ओके. तर आता इथं 1 आलं, म्हणजे 54चे हे सगळे प्राईम फॅक्टर्स आहेत. त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 54 यायला पाहिजे. 3 3 जा 9, 9 3 जा 27, आणि 27 2 जा 54 येतं. तर आपले हे जे फॅक्टर्स आपण काढले ते करेक्ट आहेत. तर आता आपण 54चे फॅक्टर्स लिहून घेऊया. 2 × 3 × 3 × 3. आता यांची आपल्याला LCM आणि HCF काढण्यासाठी कॉमन फॅक्टर्स आधी शोधून घेऊया. तर कॉमन फॅक्टर्स किंवा ठीक आहे, कॉमन फॅक्टर्स कोणकोणते येतील आता, हे आहेत 48चे फॅक्टर्स आणि हे आहेत 54चे. तर हा एक 2 मला कॉमन मिळाला. ठीक आहे. अजून कोणता आहे, तर 3 हा एक कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे. 2 आणि 3 एवढेच 2 कॉमन फॅक्टर आहेत. तर नंबर्सचा HCF आपण कसा काढतो, तर HCF म्हणजे काय असतो, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. ओके. सगळे कॉमन फॅक्टर्स म्हणजेच HCF, त्याचं नावच आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर.
ठीक आहे. आता 2 आणि जे काही कॉमन फॅक्टर्स निघाले त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ते तो आला आपला HCF. 2 × 3 6 आला. ठीक आहे. कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF. आणि LCM म्हणजेच काय, तर LCM म्हणजेच कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. ठीक आहे. आता कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आले, तर 2 आणि 3 हे कॉमन फॅक्टर्स आले. ओके. 2 × 3 मी याला इथं पण बॉक्स करते, हे झाले कॉमन फॅक्टर. आणि आता याला मल्टिप्लाय बाय सगळे अनकॉमन फॅक्टर. कोणकोणते अनकॉमन आहेत, तर आता इथे बघा 2 × 2 × 2. ओके. मी त्याला अंडरलाईन करते. तर 3 × 2चं मल्टिप्लिकेशन म्हणजे अनकॉमन फॅक्टर्स आहेत, ते मी इथं लिहिलेले आहेत. ठीक आहे. हे 48चे आणि 54चे पण सगळे अनकॉमन फॅक्टर्स. तर ते 2 × 3 आहे, 3 × 3. ओके. तर याला आपण असा ट्रायंगल करूया. ठीक आहे. यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. 2 × 3 6 येईल, 2 × 2 × 2 3 × 8 येईल आणि 3 × 3 9 येईल, 8 × 6 48 येईल आणि 48 × 9 किती येतं बघा, तर 432 येतं. ठीक आहे. देअरफॉर LCM = 432 आला. आणि आपला HCF किती आलेला, तर HCF 6 आला. म्हणजेच HCF काढताना काय करायचं, फक्त कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन आणि LCM काढताना कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. ठीक आहे. 100 आणि 400चा आपल्याला HCF आणि LCM काढायचं आहे. तर मला बघितलं यांचा HCF आणि LCM सांगता येतो. HCF येईल यांचा 100 येईल आणि LCM येईल 400. तर मी हा कसा सांगितला, तर आता इथं दिसतंच आहे. तर 400 हा 100चा मल्टिप्लायर आहे. तर 100 × 4 = 400 येतं. मग अशा ज्यावेळेस असे 2 नंबर्स येतात की 1 नंबर दुसऱ्या नंबरचा मल्टिप्लायर असतो, त्यावेळेस जो मल्टिप्लायर असतो म्हणजे जो काही मोठा नंबर असतो तो असतो LCM. मोठा नंबर LCM असतो आणि जो छोटा नंबर असतो तो असतो HCF असतो. ओके. आपला HCF आणि LCM एवढाच येतो का, त्याची आपण खात्री करूया. तर बघूया आधी. तर 100चे फॅक्टर्स घेऊया आपल्या हॉरिझॉन्टल मेथडनी. तर 100ला 2 × 15 असं लिहिता 50 लिहिता येईल किंवा मग 10 × 10 लिहिता येईल. सिम्पली 10 × 10 = 100. आता 10चे परत फॅक्टर्स 5 × 2 आणि ह्या दुसऱ्या 10चे फॅक्टर्स 5 × 2. ठीक आहे. तर आता 100चे फॅक्टर्स मी व्यवस्थित लिहिते. 2 × 2 × 5 × 5. ओके. आता इथं 400चे आपल्याला फॅक्टर्स लिहायचे आहेत. 400चे फॅक्टर्स आपण वर्टिकल मेथडनी काढूया. तर 400ला पाहिलं कोणत्या छोट्या नंबरने डिवाइड होतं, तर 2ने डिवाइड करता येईल, कारण इथं 0 आहे युनिट प्लेसला. ठीक आहे. 200 येईल. अगेन 200ला 2ने डिवाइड करूया, तर 100 येईल. अगेन 100ला 2ने डिवाइड करूया, 50 येईल. अगेन 50ला 2ने डिवाइड करूया, 25 येईल. आता 25 या नंबरला 5ने डिवाइड करूया, 5 येईल आणि 5ने याला डिवाइड केल्यावर 1 येईल. तर आता याचे 400चे काय फॅक्टर्स येतील, तर 1 2 3 4 4 टाइम्स मल्टिप्लाय बाय 2 2 × 2 × 2 4 टाइम्स आणि 5 × 5 2 टाइम्स मल्टिप्लाय आलं. ठीक आहे. आता आपण HCF म्हणजेच काय घेतो, तर कॉमन फॅक्टर्स. ऑल सगळे कॉमन फॅक्टर्स. तर पहिले कॉमन फॅक्टर्स घेऊया आपण. कॉमन फॅक्टर्स = त्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स कोणकोणते येतील, हे 2 एक येईल, हे 2 × 2 आलं आणि 2 × 5 आलं. ठीक आहे. 2 2 5 आणि 5. तर आता HCF मीन्स कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. 2 × 2 × 5 × 5. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 5 × 5 25 आलं, 25 × 2 50 आलं, 50 × 2 100 आलं. तर HCF 100 आला. ठीक आहे. HCF = 100. तर आपला आन्सर करेक्ट आहे. HCF बरोबर आला. या LCM काढूया आपण. तर LCM कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. ओके. ऑल कॉमन फॅक्टर्स 2 × 2 × 5 × 5. हे झाले कॉमन फॅक्टर्स. मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर आता इथले 100मध्ये जर कोणतेच नाही आहेत, याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. 2 × 2 2 × 2 हे झाले अनकॉमन फॅक्टर्स. आता यांचं मल्टिप्लिकेशन मगाशी 100 आलं होतं, मल्टिप्लाय बाय 4.
इज इक्वल टू 400. तर आपलं LCM आलेला आहे 400. ठीक आहे. तर ज्यावेळेस असे 2 नंबर्स येतात ते एकमेकाचे मल्टिप्लायर असतात, 1 नंबर दुसऱ्या नंबरचा मल्टिप्लायर असतो, त्यावेळेस जो मल्टिप्लायर असतो तो असतो LCM आणि तो नंबर असतो तो असतो HCF. म्हणजे छोटा नंबर जो असतो तो HCF असतो आणि मोठा नंबर LCM असतो. फॉर एक्झाम्पल आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन बघूया. 15 आणि आता 90 चा LCM किती येईल? तर आता यांचा HCF येईल 15 आणि LCM येईल 90, कारण 56 90 आहे. ठीक आहे. अजून तुम्ही खूप सारे असे एक्झाम्पल घेऊ शकता. 16 आणि 48, तर यांचा LCM 48 येईल आणि HCF 16 येईल. ठीक आहे. 5 आणि 17चा आपल्याला HCF आणि LCM काढायचं आहे. व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर 5 आणि 17 हे 2 नंबर्स प्राईम आहेत. प्राईम नंबर्स म्हणजे त्या नंबर्सला 1 आणि त्या नंबरशिवाय कोणत्याच नंबरने डिवाइड होत नाही. 1 आणि तो नंबर एवढेच 2 फॅक्टर्स त्या नंबर्सला असतात. तर अशा वेळेस यांचा HCF 1 येत असतो. अशा प्राईम नंबर्सचा 2 प्राईम नंबर्सचा ज्यावेळेस आपल्याला HCF काढायचा असतो त्यावेळेस तो HCF 1 येत असतो आणि LCM येतो त्यांचं मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय बाय 17. 5 जर किती येईल? 85 येईल. तर आता याचा HCF आणि LCM एवढा येतो का ते आपण बघू, खात्री करूया. यांचे फॅक्टर्स घेऊया आधी. तर आता 5चे फॅक्टर्स, तर 5चे काहीच फॅक्टर्स पण आहेत. 1 मल्टिप्लाय बाय 5 5चे फॅक्टर्स पडतील आणि 17चे जर फॅक्टर्स घेतले तर 17ला कोणत्याच नंबरनी डिवाइड होत नाही 17 शिवाय. तर मग 17चे पण फक्त फॅक्टर्स पडतील 17 1 मल्टिप्लाय बाय 17. ठीक आहे. आता यांचे कॉमन फॅक्टर्स, त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत? मग कॉमन फॅक्टर फक्त 1 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं HCF किती येईल? 1 येईल आणि LCM म्हणजेच कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर 1 आला आणि 5 आणि 17 अनकॉमन फॅक्टर 5 मल्टिप्लाय बाय 7. तर यांचं मल्टिप्लिकेशन 85 झालं. तर LCM आपला 85 झाला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्यावेळेस LCM काढण्यासाठी 2 प्राईम नंबर्स येतील त्यावेळेस 2 प्राईम नंबरचा HCF नेहमी 1 असतो आणि LCM त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे. आता इथे 20 and 39चा आपल्याला LCM आणि HCF काढायचा आहे. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 39 हा नंबर प्राईम नंबर आहे. तर ज्यावेळेस वन ऑफ द नंबर प्राईम नंबर येतो 2 नंबर्सचा आपल्याला HCF आणि LCM काढायचा असतो. तर इथं पण तसंच होतं सेम, की इथं यांचा HCF 1च येतो. कारण का? कारण जो प्राईम नंबर आहे त्याला कोणतेच फॅक्टर्स नाहीत ना, 1 आणि 39 एवढेच 2 फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळं यांचा HCF नेहमीसाठी 1 येईल आणि LCM 39 मल्टिप्लाय बाय 20 येऊन जाईल. ठीक आहे. तर आता हे येतं का एवढं ते आपण बघूया. ठीक आहे. तर आता 20चे आपण आधी फॅक्टर्स घेऊया. तर 20चे काय फॅक्टर्स पडतील? 10 मल्टिप्लाय बाय 2. अगेन 10चे फॅक्टर्स 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. तर 20चे हे फॅक्टर्स पडले 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. आता परत 39चे फॅक्टर्स, तर 39ला 1 मल्टिप्लाय बाय 39 एवढेच फॅक्टर्स आहेत. कॉमन फॅक्टर्स कोणकोणते कॉमन फॅक्टर्स येतील याच्यामध्ये? फक्त इथं काही फॅक्टर नाही, म्हणजेच काय 1 असतो. ठीक आहे. 1 हा सगळ्याचाच फॅक्टर्स असतो. ठीक आहे. 1ने मल्टिप्लाय केलं काय किंवा नाही काय, कोणत्याही नंबरला 1ने मल्टिप्लाय केल्यावर तोच नंबर येत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं यांचा कॉमन फॅक्टर 1 आहे म्हणून HCF 1 येतो आणि LCM म्हणजे कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. तर हे सगळे अनकॉमन फॅक्टर्स 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 39. ठीक आहे. आता 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच 20 आहे. ओके. 20 मल्टिप्लाय बाय 39. तर मगाशी मी तुम्हाला सांगते या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच LCM येतं. तर तेवढाच आपला LCM आलेला आहे 20 मल्टिप्लाय बाय 39. ते काढूया आपण. 0 39ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 9 2 जा 18, 1 कॅरी केलं 3 2 जा 6 780. यांचा LCM आलेला आहे 780. ठीक आहे. तर HCF आणि LCM कसा काढायचा ते आज आपण बघितलं. तर HCFला GCD असं म्हणतो किंवा मसावी. ठीक आहे. आता मसावी म्हणजेच किंवा HCF म्हणजेच काय असतो, तर हे सगळे कॉमन फॅक्टर्स असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं आणि LCM म्हणजेच काय असतं किंवा लसावी, तर कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स असतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस
टू प्राईम नंबर्स असतील तर टू प्राईम नंबर्सचा HCF 1 असतो आणि LCM त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. आणि ज्यावेळेस टू नंबर्स एकमेकाचे मल्टिप्लायर्स असतील त्यावेळेस त्यांचा HCF आणि LCM काढायचा असेल त्यावेळेस जो काही छोटा नंबर असतो तो असतो HCF आणि मोठा नंबर असतो प्लायर्समधला तो असतो LCM. ठीक आहे.